शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळ उधळली आहेत. यावेळी त्यांनी थेट मतदारांवर निशाणा साधलाय. त्यांची जीभ घसरली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. मोटाला तालुक्यातल्या जयपूर इथं नागरी सत्कार समारंभात त्यांनी मतदारांच्या बाबतीत शिवराळ भाषा वापरली आहे. त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण, पैसे, अरे 2-2 हजार दिले गेले. 2-2 हजार, 5,000 याच्यापेक्षा बरं झाल्यापेक्षा. संजय गायकवाड आणि वादग्रस्त विधान हे समीकरण काही नवं नाही. संजय गायकवाड यांची शिवसेना कार्यकर्त्याला शिवीगाळ. हॅलो, हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना? कोण बोलतो? दुर्गेश बागुल बोलतो. हा बोला. साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते? दिलं ना भुजबळच्या महागाला तुम्हाला संबंधित करतो ना, त्याच्या मी कापणार, त्याच्या जिब्बी कापणार काय म्हणायचं आलं कोरोना काळात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांबाबत वादग्रस्त विधान. देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील. आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही का? करोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना होत नाही, तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी विळखा घालून टाकला आहे. जळगावचे विद्यमान आमदार संजय कुटेंवर खालच्या भाषेत टीका. ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि तो संजय कुटे सारखा सला 3पाट आमदार जो दिवसभर दारू पिऊन वावरात पडेल असतो आणि सगळे शोक त्याला मला मवाली म्हणतो. अरे पुतळे का जाळतो? काँग्रेस नेते राहुल गांधींवरही आक्षेपार्ह वक्तव्य. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिली. 1 लाखांच्या वर मताधिक्याने निवडून येईल अशा गप्पा करणाऱ्यांना 1000ही मताधिक्य मिळवता आलं नाही, याचं नैराश्य त्यांच्या बोलण्यातून वारंवार हे दिसतंय. अल्पशा मताने निसटता विजय झाल्यानंतरही वारंवार अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य करून मतदारांचा अवमान करण्याचं काम ते करतायत. आणि अशा प्रकारे मतदारांचा अवमान करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. संजय गायकवाड यांच्या नुकत्याच केलेल्या या विधानानंतर आता विरोधकांना आयतं कोलीतच मिळालंय. मात्र गायकवाडांना त्याचा काही फरक पडतो का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. अनेक वादग्रस्त वक्तव्य करूनही आणखीही वादग्रस्त वक्तव्य करायला गायकवाड तयारच असतात, अशी टीका आता त्यांचे विरोधक करतायत. संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या 2 नेत्यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. एकाच पक्षात असणारे एकेकाळचे मित्र आता पक्के वैरी झाले आहेत. पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या 2 नेत्यांचा वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. मंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातला हा वाद आहे. एकाच पक्षात असणारे हे एकेकाळचे 2 मित्र आज पक्के वैरी बनली आहेत. निवडणुकीदरम्यान निर्माण झालेले काही वाद आणि मंत्रिपदावरून निर्माण झालेली कारणं. अब्दुल सत्तार यांनी थेट संजय शिरसाट यांना गुंडगिरी संपवणार असं चॅलेंजच केलंय. तर 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईन अशी ग्वाही देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. काही लोक म्हणतात सिल्लोड. अरे सिल्लोड काय, मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि इथलची कोणाची गुंडगिरी किती आहे, त्याला कसं थांबवायचं हे बी निर्णय मीच घेणार आणि येणार. तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये, परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार. संभाजीनगर जिल्ह्याला चांगला जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी कुणाचीही दादागिरी खपून घेतली जाणार नाही. सगळ्यांचा हिशोब येत्या काळात घेतला जाईल. जर कोणी आडवा आला तर त्याचा बंदोबस्त करेन असा इशाराच आता मंत्री महोदयांकडून दिला जातोय. आपला जिल्हा हा चांगला जिल्हा समजला जातो.
इतर जिल्ह्याच्या तुलनेतून त्या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी खपून घेतल्या जाणार नाही, हे मी कालही बोलतो, आजही बोलतो आणि उद्याही बोलणार. कोणी कुणाला चॅलेंज करावं हा ज्याचा तो भाग आहे. याच आरोपानंतर किंवा याच माहितीनंतर आता हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच काय तर एकमेकांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यावर सुद्धा हे नेते आता टपून असल्याचं पाहायला मिळतंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.